दाखल होणार आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दाखल झालेले आहेत। श्रीरंग बारणे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत। श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे असा सामना मावळमध्ये रंगतोय आणि या ठिकाणी बारणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण राज्याचं लक्ष मावळमध्ये लागलेलं आहे। महत्त्वाची बाब म्हणजे श्रीरंग बारणे यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा याच लोकसभा मतदारसंघातून पराभव केलेला होता आणि आता श्रीरंग बारणे याच्या प्रचारामध्ये स्वतः अजित पवार सहभागी झालेले आहेत। महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर आता अजित पवार हे श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पोहोचलेले आहेत। श्रीरंग बारणे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण पाहतोय की बारणे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी पोहोचले। सागरांची बरोबर आहे। तर मावळ लोकसभेसाठी आज श्रीरंग बारणे हे शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। खंडोबाचा माळ या ठिकाणाहून त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली आहे। आपण पाहतोय की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कॅबिनेट बरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर, भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे सगळे नेते जे आहेत ते रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहतो की मोठ्या संख्येने शिवसैनिकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। महायुतीचे सगळे आमदार असतील, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अश्विनी जगताप त्याचबरोबर ह्या सगळे आमदार जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज मावळ लोकसभेमध्ये श्रीरंगाप्पा बारणे जे आहेत आपला उमेदवार दाखल करतात। मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होते, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे जे आहेत ते आपली निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे श्रीरंगाप्पा बारणे यांच्यासमोर संजोग वाघेरे यांचं आव्हान असणार आहे। मात्र आपण पाहतोय की स्वतः अजित पवार हे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। भाजप त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, हे आमदार या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। मात्र शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून मुख्यमंत्री शिंदे नक्कीच प्रदीप, तुमचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। श्रीरंग बारणे आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे विरुद्ध ठाकरे गटाचे संजोग वाघेरे असा सामना या ठिकाणी रंगतोय आणि बारणे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि बारणे यांचे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत। यामध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आणि यामध्ये बारणे विरुद्ध वाघेरे हा जो सामना आहे त्यामध्ये नेमकं कोण विजयी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी श्रीरंग बारणे यांच्याकडून अशा प्रकारे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की या देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्यांच्याकडून देखील जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे। हिना गावित यांच्या विरुद्ध गोवाल पाडवी असा सामना या ठिकाणी रंगणार आहे। काँग्रेसचे उमेदवार आहेत गोवाल पाडवी, ते नवखे उमेदवार आहेत। मात्र आपण पाहतोय की हिना गावित या हॅट्रिक करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर श्रीरंग बारणे आणि हिना गावित यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतो। नंदुरबारचा विकास केला लाभार्थी तर घरोघरी, लाभार्थी तर घरोघरी, लाभार्थी तर घरोघरी, वीज पोचवली घरकुल दिधले विकास वाड्या पाड्यांवरी, विकास वाड्या पाड्यांवरी, विकास वाड्या पाड्यांवरी, मोदीजी गावित। तर मावळ आणि नंदुरबार या ठिकाणची दोनही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी महायुतीचे दोन उमेदवार जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत। श्रीरंग बारणे यांची पिंपरीमध्ये ही प्रचार रॅली सध्या आपण पाहतोय, तर नंदुरबारमध्ये हिना गावित आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे।